जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, उभाटा शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शिरोळ तालुक्यात एकत्र लढणार। कोण कुठे लढणार, पत्रकार परिषदेत दिली माहिती। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र लढणार असल्याची माहिती जयसिंगपूर येथील पत्रकार परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख मधुकर पाटील यांनी दिली। यावेळी त्यांनी तालुक्यात पक्षनिहाय जागा वाटप करण्यात आले असून पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी जाहीर केले। त्याचबरोबर कोण कुठे लढणार याबाबतही निश्चित झाल्याचे सांगून काँग्रेस आलास, दत्तवाड, यड्राव येथे जिल्हा परिषद तर पंचायत समिती दानोळी, अर्जुनवाड, नांदणी, शिरढोण, अब्दुल्लाट, आलास येथे लढवणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद अब्दुल्लाट, नांदणी, दानोळी येथे तर पंचायत समिती अकिवाट, दत्तवाड, गणेशवाड, कोथळी, उदगाव, चिपरी येथे लढवणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा परिषद निवडणूक उदगाव आणि पंचायत समिती यड्राव व टाकळी येथे लढवणार आहे। या पद्धतीने जागा वाटप करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगून आणखी काही घटक आमच्यात येणार असतील तर त्यांचाही विचार करून यात काही बदल शक्य असल्यास तेही चर्चेने काही जागेत बदल होऊ शकतात अशी ही शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली। या पत्रकार परिषदेस माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर पाटील, शिरोळचे नगरसेवक सचिन शिंदे आदींसह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जागृत जनमत न्यूज साठी जयसिंगपूरहून संपादक विनोद पाटील। निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारच्या घटना या घडत असतातच। तुमच्या लक्षात येईल येत्या 2-4 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी सुद्धा कदाचित आमच्याकडे येतील। आमच्या बॅनरखाली निवडणुका लढताना तुम्हाला बघायला मिळेल। इतर पक्षांचे सुद्धा येतील। तेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये अशा घटना होतच असतात। आमची ही जी आघाडी आहे ही विचारावर आधारित आघाडी आहे आणि ती भक्कमपणाने आम्ही ती आघाडी घेऊन मतदारांच्या समोर जातोय आणि जिंकण्यासाठी आम्ही उभे आहोत।